सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। शारदीय नवरात्रीचे सगळेच दिवस उपासनेसाठी महत्त्वाचे, पण त्यातही पंचमी, अष्टमी, नवमी तिथी देवीला प्रिय असल्याने त्या तिथीशी संबंधित काही व्रतांचे आयोजन केले जाते। यंदा 26 सप्टेंबर रोजी पंचमीला उपांग ललिता पंचमी व्रत केले जाईल। शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते। हे काम्य व्रत आहे, म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजापाठाची जोड दिली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस कामदेवाच्या राखीतून उत्पन्न झाला होता। या असुरापासून महिला मुलांना धोका होता। देवीने तो दूर केला, म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते। हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते। शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते। जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते। तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात। मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते। तेव्हा ही भ्रमती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात। सतीला मुक्ती मिळते आणि नंतर भगवान शंकरांच्या हृदयात प्रवेश करते। तिला ललिता या नावाने ओळखले जाते। आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे। ललिता पंचमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करू, जे काही सेवा करू, तर ते नक्कीच प्रभावी ठरत असते। भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे असतात। प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी। अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये, पण पाहिजे तसे होत नाही। मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते। मुलांचा विवाह जुळून येत नाही, किंवा अगदी इतरही काही अडचणी, अडथळे असतात। मुलांचा आजारपण देखील सतत चालू असतं। मग अगदी तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याला या ललिता पंचमीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे। तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। आता उद्या ललिता पंचमी आहे। उद्या आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते। आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं, कारण की आपल्या घरामध्ये भरपूर वेळा आपण नकारात्मक बोलत असतो। तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये गोमूत्र हे आवर्जून शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजा सेवा करायला बसायचं आहे। आता यासाठी सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं। ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात। त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। तर चिमूटभर हळद आपण त्या दिव्यामध्ये टाकावी, कारण की हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तसेच हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। त्यानंतर एक लवंग घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेले फुटलेले नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे। असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। आणि आता त्याच सोबत आपण एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकावी। अगदी कुस्करून टाकली तरी पण चालेल, कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते। मग या दिवशी आपण स्कंद मातेला लाल फुले, गुलाब हे अर्पण करायचे आहे। तसेच स्कंद मातेचे आवडते अन्न हे फळे, केळी, पांढरी मिठाई, साखर, मिठाई किंवा अगदी खीर देखील तुम्ही अर्पण करू शकता। आता आपण ललिता पंचमीची जेव्हा पूजा करत असतो, तर तेव्हा आपण आपल्या घरामध्ये जे पण माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तिची आपण पूजा करायची। आता आपल्याला जो उपाय करायचा आहे, तर तो उपाय आपण कोणत्या मुलांसाठी करू शकतो? अगदी मुलगा लहान असेल, मोठा असेल, किंवा अगदी मुलगी असेल, तरी पण त्यांच्यासाठी आपण हा उपाय करू शकता। मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील, तरी हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे।
तर आपण एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ हे घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि आता त्या ताटामध्ये आपण मुलांच्या बोटाच्या साह्याने आपण एम हे अक्षर लिहायचं आहे. आता एम हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे. आता एम हा आपण मुलांना त्या तांदळामध्ये लिहायला लावायचा आहे. आता अगदी लहान मुले असतील तर तुम्ही त्यांच्या हाताचं बोट पकडून देखील एम हा शब्द तुम्ही लिहू शकता. आता एम आपण त्या तांदळामध्ये लिहिलेला आहे. आता ही जी काही ताट आहे किंवा प्लेट आहे तर ती आपण माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आणि आपल्याला काही पूजा, काही सेवा देखील करायची आहे. तर आपल्याला माता लक्ष्मीच्या काही मंत्रांचा जप करायचा आहे. आता तुम्ही एम या अक्षराचा, या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा जप करायचा आहे. त्याचसोबत आपण ललिता सहस्रनाम हे देखील पठण करायचं आहे. अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत आपण ललिता पंचमीची कथा, नवरात्रीच्या 5व्या माळेची कथा देखील ऐकायची आहे. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. या सेवा आपण करायच्याच आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, मुलांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते. आता यानंतर आपण या दिवशी मुलांचं औक्षण देखील करायचं आहे. आपण मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपण औक्षणाचं ताट तयार करायचं आहे. यामध्ये आपण कुंकू घ्यायचं आहे, थोड्याशा अखंड अक्षता घ्याव्या, तसेच एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे आणि त्याचसोबत आपण एक सुपारी देखील घ्यायची आहे. आता सोन्याची वस्तू का घ्यावी तर आपली मुले ही सोन्यासारखी तेजस्वी व्हावी यासाठी मुलांना सोन्याने ओवाळलं जातं. तसेच सुपारी का घेतली जाते तर सुपारीसारखी आपली देखील मुलं टणक आणि कणखर व्हावी यासाठी सुपारी घेतली जाते. त्यामुळे या दोन वस्तू आवर्जून घ्यायच्याच आहे. तसेच तांदूळ हे अखंडतेचं रूप आहे, त्यामुळे तांदूळ देखील आवर्जून घ्यायचे आहे. मुलांना टिळा लावावा, तसेच तांदूळ लावावे. त्यानंतर आपण मुलांना ओवाळून घ्यायचं आहे, त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे. आता 2 मुले असतील तर दोन्ही मुलांचं औक्षण करून घ्यावं. यानंतर आपल्याला मध घ्यायची आहे. मधामध्ये आपण दर्भाची काडी टाकायची आहे. आता दर्भाची काडी नसेलच तर अगदी सोन्याची कोणतीही वस्तू घेतली तरी पण चालेल. सोन्याची अंगठी असेल किंवा इतरही काही सोन्याची वस्तू असेल तर ती घेतली तरी पण चालेल. आणि जर सोन्याची ही वस्तू नसेल तर अशा वेळेस आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्या बोटाने आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहायचं आहे. आता एम हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे तर तो तुम्ही मधाच्या साहाय्याने मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. आणि लिहित असताना आपण एम एम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे. आता दोन्ही मुले असतील तर दोन्ही मुलांच्या जिभेवरती आपण एम हे अक्षर लिहावं. तसेच मुलगी असेल तर तिच्या जिभेवरती देखील आपण एम हे अक्षर लिहायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये सर्वांगीण प्रगतीही होत असते. आता यासोबत जर तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस तुमच्या मुलांच्या जवळ जी पण व्यक्ती असेल, अगदी त्यांचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर तिला तिच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहायला लावायचे आहे. आणि जर मैत्रिणीला लिहिणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या मुलीने किंवा मुलानेच त्यांच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहिले तरी पण चालेल. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता यानंतर आपण जे तांदूळ ठेवले होते तर त्याचं काय करायचं तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी त्याचा घरामध्ये भात बनवला किंवा इतर कोणतीही गोड वस्तू त्याची बनवली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.